माझं नाव आरती होतं. आमचं छोटंसं कुटुंब होतं. मी, माझा नवरा समीर, माझी आई आणि माझा 10 वर्षाचा मुलगा अथर्व. बाबा गेले त्याला 7 वर्ष झाली होती. त्यानंतर आई आमच्यासोबतच राहायला आली होती. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून आईमध्ये खूप बदल झाला होता. ती सतत विचारात हरवलेली असायची. कोणाशी नीट बोलायची नाही आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे दररोज रात्री बरोबर 12 वाजता ती घरातून बाहेर जायची. पहिल्यांदा मला वाटलं कदाचित झोप येत नसेल म्हणून अंगणात फिरायला जात असेल. पण एक दिवस मी पाणी प्यायला उठले तेव्हा पाहिलं, आई चोर पावलांनी घराचा दरवाजा उघडत होती. तिच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. ती आजूबाजूला पाहत होती, जणू कोणी पाहत तर नाही ना. माझ्या अंगावर शहारा आला. आई एवढ्या रात्री कुठे जाते? मी विचारलं. ती दचकली. क्षणभर तिचा चेहरा पांढरा पडला. कुठे नाही गं, जरा हवा खायला जाते, ती घाईघाईने म्हणाली. पण तिच्या डोळ्यात भीती होती. त्या दिवसापासून माझ्या मनात संशयाचं बी पडलं. मी तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. दररोज ती 12 वाजता बाहेर पडायची आणि जवळपास 2 तासांनी परत यायची. पण कुठे जाते हे कधीच समजत नव्हतं. एक रात्री मी तिचा पाठलाग करायचं ठरवलं. आई घराबाहेर पडली. मी तिच्या मागून सावधपणे निघाले. गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनी पडकी हवेली होती. लोक म्हणायचे तिथे भूत आहे. रात्री तिकडे कोणी फिरकतही नसे. पण आई सरळ तिकडेच चालली होती. माझं हृदय जोरात धडधडत होतं. आई हवेलीच्या मागच्या बाजूला गेली. तिथे एक लोखंडी दरवाजा होता. तो तिने सहज उघडला. म्हणजे तिला त्या जागेची माहिती होती. मी दूर उभी राहून पाहत होते. आत गेल्यानंतर दरवाजा बंद झाला. मी धावत जवळ गेले. पण दरवाजा लॉक झाला होता. आतून काही आवाज येत होते. जणू कोणीतरी बोलत होतं. एक पुरुषाचा आवाज आणि आईचा आवाज. माझ्या अंगावर काटा आला. त्या रात्री मला काहीच समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आई नेहमीप्रमाणे वागत होती. जणू काही घडलंच नव्हतं. मी तिला थेट विचारलं, आई काल रात्री तू त्या हवेलीत काय करत होतीस? आईच्या हातातून चहाचा कप खाली पडला. तिचा चेहरा फटकन पांढरा पडला. तू माझा पाठलाग केला? ती थरथरत म्हणाली. हो. काही क्षण ती शांत राहिली. मग अचानक रडायला लागली. आरती, अजून वेळ आलेली नाही. कसली वेळ? जेव्हा सत्य कळेल तेव्हा तुझं आयुष्य बदलून जाईल. हे ऐकून माझ्या मनात आणखी भीती निर्माण झाली. काही दिवस गेले. पण आता माझं लक्ष सतत आईवरच होतं. एक दिवस घर साफ करताना मला आईच्या कपाटात एक जुनं पाकीट सापडलं. त्यात एक फोटो होता. फोटो पाहून माझ्या हातातून तो खाली पडला. कारण त्या फोटोत माझे बाबा होते आणि त्यांच्या शेजारी उभा असलेला माणूस अगदी माझा मुलगा अथर्वसारखा दिसत होता. फरक फक्त वयाचा होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, माझ्या 2 मुलांसाठी. 2 मुलांसाठी? माझं डोकंच फिरलं. मी तर बाबांची एकुलती एक मुलगी होते. मग दुसरा मुलगा कोण? त्या रात्री मी आईला फोटो दाखवला. आई काही सेकंद स्तब्ध झाली. मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे तुला कुठे मिळालं? मला सत्य सांग. आई खुर्चीत बसली. मी थरथरत होते. आरती, तुझ्या बाबांचं एक गुपित होतं. कसलं गुपित? तुझा एक भाऊ आहे. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय? हो, माझा भाऊ? पण तो आपल्यासोबत कधी राहिला नाही. माझा श्वास अडकला. का? आई उत्तर देणार इतक्यात दारावर जोरात ठोका पडला. धाड धाड धाड. मध्यरात्री झाली होती. इतक्या रात्री कोण आलं होतं? मी दार उघडलं आणि समोर उभा असलेला चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण समोर उभा असलेला तरुण अगदी माझ्यासारखाच दिसत होता. त्याच्या हातात एक जुना फोटो होता आणि तो थरथरत म्हणाला, आई, मी परत आलोय. आईच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. दारात उभे असलेल्या त्या तरुणाचे शब्द ऐकताच आईच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. तिचे हात थरथर कापू लागले. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की जणू छाती फाटून बाहेर येईल. तो तरुण माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तू कोण आहेस? मी कसंबसं विचारलं. त्याने हळूच खिशातून एक जुना फोटो काढला. तोच फोटो जो मला आईच्या कपाटात सापडला होता. फोटोमध्ये बाबा आणि तो लहान मुलगा होता. माझं नाव आदित्य आहे. आई खुर्चीला धरून उभी राहिली. नाही, हे शक्य नाही, ती पुटपुटली. आई, मीच आहे. नाही, आई जोरात ओरडली. तू आदित्य असूच शकत नाहीस. माझ्या डोक्यात प्रश्नाचं वादळ उठलं. जर हा आदित्य नाही तर मग कोण?
आणि जर आदित्य आहे तर आई इतकी घाबरलेली का? त्या रात्री आम्ही तिघेही हॉलमध्ये बसलो. समीर आणि अथर्व झोपले होते. घरात भयानक शांतता होती. आदित्यने हळूहळू बोलायला सुरुवात केली. 7 वर्षापूर्वी एका अपघातात मी हरवलो. कुठला अपघात? मी विचारलं. ज्या दिवशी बाबा गेले माझ्या अंगावर शहारा आला, कारण बाबाच्या मृत्यूचा विषय घरात फार कमी निघायचा. आईने नेहमी सांगितलं होतं, कार अपघात झाला होता, बस. त्या पलीकडे काहीच नाही. पण आता आदित्य वेगळीच गोष्ट सांगत होता. तो साधा अपघात नव्हता. आईने डोळे बंद केले. जणू ती सत्यापासून पळण्याचा प्रयत्न करत होती. त्या रात्री बाबा मला घेऊन जात होते. कुठे? एका माणसाला भेटायला. कोण? आदित्यने आईकडे पाहिलं. आईच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, ज्याच्यापासून आई आजही घाबरते. माझा संयम संपत होता. कोणीतरी मला सगळं स्पष्ट सांगा, मी ओरडले. आई रडू लागली. खूप वेळानंतर तिने बोलायला सुरुवात केली. आरती, तुझ्या बाबांचा एक भाऊ होता. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय? हो. मला कधी सांगितलं नाही? कारण त्याचं नाव घेणंसुद्धा तुझे बाबा टाळायचे. का? आईने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. कारण तो गुन्हेगार होता. माझा श्वास अडकला. गुन्हेगार? हो. त्याने अनेक लोकांना फसवलं होतं आणि एक दिवस तो अचानक गायब झाला. आई पुढे बोलत होती. तुझे बाबा त्याच्यापासून दूर राहायचे. पण बाबांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अचानक त्याचा फोन आला. मग त्याने सांगितलं की त्याच्याकडे एक मोठं गुपित आहे. कसलं गुपित? आई काही क्षण शांत राहिली. मग आई म्हणाली, तुझ्याबद्दल. माझ्या अंगावर काटा आला. माझ्याबद्दल? हो. काय? हेच मला कधीच कळलं नाही. अचानक आदित्यने खिशातून एक जुनी चावी काढली. ही बाबांनी मला दिली होती, तो म्हणाला. कशाची चावी? त्या हवेलीच्या तळघराची. माझे डोळे मोठे झाले. म्हणजे आई रोज जिथे जात होती त्या हवेलीची? तिथे काय आहे? आदित्य म्हणाला, सत्य. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही तिघेही त्या हवेलीकडे निघालो. रात्र काळीकुट्ट होती. वादळ सुरू होतं. जुन्या हवेलीचे दरवाजे वाऱ्याने कर्कश आवाज करत होते. आई सतत घाबरत होती. जणू तो तिथे जायला तयारच नव्हती. तळघराचा दरवाजा उघडला. खाली अंधार होता. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही खाली उतरलो. तिथे धुळीने भरलेली खोली होती. जुन्या पेट्या होत्या, कागदपत्र होती आणि भिंतीवर एक मोठा फोटो होता. फोटो पाहताच माझे पाय लटपटले. कारण त्या फोटोत माझे बाबा, आई, आदित्य आणि एक लहान मुलगी होती. पण ती मुलगी मी नव्हते. ही कोण आहे? मी घाबरत विचारलं. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आदित्यने मान खाली घातली आणि मग आईने ते शब्द उच्चारले ज्यांनी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आरती, तू आमची जन्माची मुलगी नाहीस. माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. काय? तू दत्तक आहेस? माझ्या हातातील टॉर्च खाली पडला. सगळं फिरू लागलं. नाही, हे खरं आहे. मग माझे खरे आईवडील कोण? आई रडत म्हणाली, आम्हाला माहीत नाही. माहिती नाही? जेव्हा तू 2 वर्षाची होतीस तेव्हा तुला आमच्या दारात सोडून गेले होते. मी थरथरत होते. माझं संपूर्ण अस्तित्वच कोसळलं होतं. पण त्याच क्षणी आदित्यला एक पेटीत एक फाईल सापडली. त्याने ती उघडली. आत एक जन्म प्रमाणपत्र होतं. त्यावर नाव लिहिलं होतं, आर्या देशमुख. मी चकित झाले. हे कोण? आदित्यचा चेहरा पांढरा पडला. तो थरथरत म्हणाला, हे तुझं खरं नाव आहे. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. पण पुढच्या क्षणी आम्हा सर्वांच्या अंगावर काटा आला. कारण त्या फाईलमध्ये एक फोटो होता आणि त्या फोटोतील स्त्री अगदी माझ्यासारखी दिसत होती. फोटोच्या मागे लिहिलं होतं, जर ही फाईल कोणाला सापडली तर समजा मी जिवंत नाही आणि माझ्या मुलीला त्या माणसापासून वाचवा. खाली सही होती आणि ती सही पाहून आई घाबरून मागे सरकली. कारण ती सही एका अशा व्यक्तीची होती ज्याचा मृत्यू 20 वर्षापूर्वी झाल्याचं सगळं गाव मानत होतं. ते शब्द वाचून माझ्या अंगावर काटा आला. फोटोच्या मागे असलेली सही पाहून आई थरथरत कापत होती. नाही, हे शक्य नाही, ती पुटपुटली. आई, कोण आहे ही स्त्री? मी विचारलं. आई काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात भीती होती, दुःख होतं आणि एक असं सत्य होतं जे ती वर्षानुवर्ष लपवत होती. ही स्त्री म्हणजे तुझी आई. माझा श्वास अडकला. माझी खरी आई? आईने मान हलवली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. 20 वर्षापासून मी ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होते ते आज माझ्यासमोर उभं होतं. पण अजून एक प्रश्न होता.
आणि तो माणूस कोण? आईचा चेहरा पांढरा पडला. आदित्यही घाबरत तिच्याकडे पाहिलं. मग आई म्हणाली, तो माणूस म्हणजे तुझ्या बाबांचा भाऊ. माझ्या पायाखालची जमीन सरकली. तोच गुन्हेगार? हो, पण त्याचा माझ्याशी काय संबंध? आईने थरथरत्या आवाजात सांगितलं. तुझी आई खूप श्रीमंत घरातील होती. मग? तिच्या नावावर खूप मोठी मालमत्ता होती आणि त्या मालमत्तेवर तुझ्या बाबांच्या भावाचा डोळा होता. मी स्तब्ध झाले. म्हणजे? हो, तुला संपवून ती संपत्ती मिळवायचा त्याचा प्लॅन होता. माझ्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट होऊ लागलं. म्हणूनच मला लहानपणी कोणीतरी आमच्या दारात सोडून गेलं होतं. म्हणूनच माझी खरी आई गायब झाली होती. म्हणूनच बाबांनी हे गुपित आयुष्यभर जपलं होतं. पण एक प्रश्न अजूनही उरला होता. मग बाबा कसे मरण पावले? हे ऐकताच आई रडायला लागली. आदित्यने मान खाली घातली आणि मग सत्य बाहेर आलं. तुझे बाबा अपघातात मरण पावले नव्हते. माझं हृदय जोरात धडधडलं. काय? त्यांचा खून झाला होता. माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. खून? हो. कोणी? आईने डोळे मिटले. त्याच माणसाने. मी काही क्षण बोलूच शकले नाही. माझे बाबा, ज्यांनी मला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं, ज्यांनी मला आयुष्य दिलं, त्यांचा खून झाला होता. तेवढ्यात हवेलीच्या वरच्या मजल्यावरून काहीतरी आवाज झाला. धाड धाड धाड. जणू कोणीतरी चालत होतं. आम्ही तिघेही दचकून वर पाहू लागलो. तळघरात पूर्ण शांतता पसरली. पुन्हा आवाज आला, यावेळी आणखी जवळून. आई घाबरून माझा हात पकडला. तो आला. ती कुजबुजली. कोण? ज्याच्यापासून मी इतकी वर्ष पळत होते. अचानक तळघराचा दरवाजा जोरात उघडला. धाड. आईच्या टॉर्चचा प्रकाश समोर गेला आणि दरवाजात एक वृद्ध माणूस उभा होता, ज्याचा चेहरा सुरकुतलेला होता, पण डोळ्यात भयानक क्रौर्य होतं. आईच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. तू? तो माणूस हसला. खूप वर्षांनी भेटलोय वहिनी. माझ्या अंगावर काटा आला. हा तोच होता, माझ्या आयुष्याचा पाठलाग करणारा, माझ्या बाबांचा भाऊ. तो हळूहळू आमच्याकडे चालत आला. 20 वर्ष झाली, तो म्हणाला. पण शेवटी सगळे इथेच आलात. मी रागाने त्याच्याकडे पाहिलं. तू माझ्या बाबांचा खून केलास? तो शांतपणे हसला. हो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. का? कारण त्याने तुला लपवलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता. उलट तो अभिमानाने बोलत होता. त्या दिवशी जर तुझ्या बाबांनी तुला माझ्याकडे दिलं असतं तर त्यांचा जीव वाचला असता. माझा राग अनावर झाला. राक्षसा? तो पुन्हा हसला. पण आता उशीर झालाय. काय म्हणायचंय तुला? तो खिशातून काही कागद काढत म्हणाला. तुझ्या आईची संपूर्ण मालमत्ता आजही तुझ्या नावावर आहे. मी चकित झाले. काय? हो, आणि मला ती हवी आहे. पण पुढच्याच क्षणी एक अनपेक्षित घटना घडली. आदित्य पुढं आला आणि त्याने त्या माणसासमोर एक जुना पेनड्राईव्ह फेकला. तो माणूस दचकला. हे काय आहे? आदित्य म्हणाला, तुझं शेवट. काय? हा पेनड्राईव्हमध्ये तुझ्या प्रत्येक गुन्ह्याचा पुरावा आहे. तो माणूस हादरला. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसली. आदित्य हसत म्हणाला, 7 वर्ष मी गायब नव्हतो. आम्ही सगळे त्याच्याकडे पाहू लागलो. मग? मी पोलिसांसोबत काम करत होतो. मी थक्क झाले. काय? हो, मी त्याच्या विरोधात पुरावे गोळा करत होतो. त्या माणसाचा चेहरा उतरला. काही मिनिटातच बाहेरून सायरनचा आवाज आला. पोलीस हवेलीत शिरले. त्या माणसाला अटक करण्यात आलं. 20 वर्षांची भीती, 20 वर्षाचं रहस्य आणि 20 वर्षाचा अन्याय त्या रात्री संपला. काही महिन्यानंतर मी माझ्या खऱ्या आईच्या कबरीसमोर उभी होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात शांतता होती. कारण अखेर मला माझी ओळख मिळाली होती. आई माझ्या शेजारी उभी होती. ती माझी जन्मदाती नव्हती, पण तीच माझी खरी आई होती. कारण रक्ताने नव्हे तर प्रेमाने नाती तयार होतात. मी तिचा हात हातात घेतला. ती हसली आणि त्या क्षणी मला जाणवलं, काही रहस्य आयुष्य उद्ध्वस्त करतात, पण काही रहस्य आपल्याला आपण कोण आहोत हे शिकवून जातात. तर मित्रांनो, तुम्हाला जर का माझ्या स्टोरीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.